आणि आता महापालिकांचा महासंग्राम। 29 पैकी 28 महापालिकेत महायुतीचे महापौर होतील। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त। सांगली महापालिकेत भाजपचा महापौर होईल असाही दावा। 29 पैकी 28 महानगरपालिकेमध्ये महायुतीचा महापौर असेल। कुठे बीजेपीचा असेल, कुठे शिवसेनेचा असेल, कुठे राष्ट्रवादीचा असेल, बीजेपीचे सगळ्यात जास्त असते। मुंबईमध्ये ठाकरेंच्या सेनेला 45 आणि राज ठाकरेंच्या मनसेला 20 जागा मिळतील। सांगलीमध्ये बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांचे हे भाकीत। जयंत पाटलांना इतरांचा महापौर होणारे सांगण्याची वेळ आली। मंत्री चंद्रकांत पाटलांची टीका। तर मुंबईमध्ये त्यांना 11 जागा मिळाल्यात आणि म्हणे मुंबईमध्ये त्यांचा महापौर होईल। चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला। गुन्हेगार हत्यारांसह मटकं चालवणाऱ्यांना भाजपकडून उमेदवारी। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुखांचा आरोप। तर खोटं ठरवल्यास आमदारकीचा राजीनामा देतो। आमदार नितीन देशमुखांचे भरसभेत भाजपला हे आव्हान। नाशकात भाजपकडून 54 बंडखोरांची हकालपट्टी करण्यात आली। हकालपट्टी करण्यात आलेल्यांमध्ये माजी महापौरांसह 20 माजी नगरसेवकांचा समावेश। भाजपचे नगराध्यक्ष सुनील केदार यांच्याकडून ही कारवाई। पैशाने सर्व काही विकत घेता आलं असतं तर पंतप्रधान टाटा बिर्ला झाले असते। गुलाबराव पाटलांचा टोला। तर मी जातीचा विचार केला असता तर मराठा पाटलांनी मला निवडून दिलं नसतं। गुलाबराव पाटलांचं हे वक्तव्य। भाजपच्या नवी मुंबईमधल्या जाहीरनाम्यामध्ये हिंदी सक्ती करू असं आश्वासन। मनसे नेते गजानन काळेंचा आरोप। तर महानगरपालिकेच्या माध्यमातून हिंदी सक्ती करण्याचा सरकारचा डाव। मराठी माणसांनी या निवडणुकीत भाजपला धडा शिकवावा, काळेंचं आवाहन। काँग्रेसवाले भुरटे चोर तर भाजपवाले डाकू। अकोल्यातील सभेत प्रकाश आंबेडकरांची भाजपसह काँग्रेसवर टीका। तर ही शेवटची निवडणूक, यातच भाजपचे कंबरडे मोडा, आंबेडकरांचं हे आवाहन। बदलापुरात तुषार आपटेंना राजीनामा दिला। त्यानंतर भाजपकडून शगोफ गोरे यांना स्वीकृत नगरसेवक पद। हिंदुत्ववादी भाजपनं मुस्लिम उमेदवाराला हे पद का दिलं, मनसेचा सवाल।